या वचननाम्याच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातल्या सर्व नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा देण्याची जबाबदारी महायुतीचं सरकार म्हणून आणि महायुतीच्या वतीनं महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना आम्ही देतोय। ऑनलाईन प्रक्रियेतनं ज्या पद्धतीनं सेवा उपलब्ध होतात तशा पद्धतीनं सुद्धा अनेक परवानग्या व्हायला पाहिजेत, त्या परवानग्या देण्यासाठी सुद्धा आणि अशा सगळ्या घटनाक्रमांमध्ये काल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जसं सांगितलं तो सुद्धा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। बऱ्याच वेळा आपण बघत असाल, आम्ही सुद्धा ज्यावेळी प्रभागात फिरतोय, रस्ते, पाणी, वीज या छोट्या छोट्या समस्या, ओपन स्पेस, क्रीडांगणं की ज्याच्यासाठी नागरिकांना खूप गरज आहेत, साहजिकच आमचे सगळे नगरसेवक याबद्दल अतिशय वचनबद्ध पद्धतीने काम करतील आणि शहरातल्या आपल्या प्रभागातल्या सगळ्या प्रश्नांना अधिक चांगल्या पद्धतीने सोडवणूक करतील। महानगरपालिकेत गेल्यानंतर महानगरपालिकेतल्या एखाद्या दाखल्यासाठी सुद्धा, एखाद्या परवानगीसाठी सुद्धा इतक्या वेळेला हेलपाटी मारल्यानंतर जी काही नकारात्मक सूर सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये येतोय, त्यामुळे कळत नकळत प्रशासनाविरोधात, राजकारण्यांच्या विरोधात सुद्धा एक संतापाची भावना तयार होते। शहराच्या प्रगतीचे अनेक जी काही सगळे मार्ग आहेत ते या निमित्तानं या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून होणार आहे। या सगळ्या गोष्टी दर्जेदार होत असताना एका बाजूला शैक्षणिक सुविधा की ज्याच्यामध्ये आदरणीय नामदार चंद्रकांत दादांच्या माध्यमातून डिग्री कॉलेज, आपल्याला शासकीय डिग्री कॉलेजसुद्धा मंजूर झाले, त्याचाही फायदा आपल्या सगळ्या इथल्या विद्यार्थ्यांना होतोय। शब्द दिलंय तो शब्दाप्रमाणे पूर्तता करण्याची जबाबदारी आमची आहे। थोडक्यात या शहराच्या विकासासाठी या शहरातल्या नागरिकांना जे जे आवश्यक आहे आणि भविष्य काळामध्ये आम्हा सगळ्यांना अभिमान वाटेल की होय मी कोल्हापूर शहराचा नागरिक आहे, अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा देण्यासाठी आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत। या वचनबद्धतेतनंच ज्या पद्धतीचा आपण वचननामा जाहीर करतोय त्याच पद्धतीनं सुविधा देण्यासाठी ज्यावेळेला आम्ही कटिबद्ध आहोत, त्यामुळे त्याच पद्धतीच्या आमच्या सगळ्यांना लोकांचे भरभरून आशीर्वाद मिळावेत असं ह्या वचननाम्याच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मी सर्व नागरिकांना विनंती करतो, प्रकाशित करतोय। या वचननाम्यामध्ये ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकाशित केलं, वचननामा प्रकाशित करणं हे केवळ औपचारिकतेचा भाग नाही, तर त्याची जबाबदारी घेऊन तो वचननामा पूर्ण करण्यासाठी सुद्धा जी काय विश्वासार्हता लागते ती महायुती सरकार म्हणून व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांकडे बघितले की आपल्याला लक्षात येईल। विशेषतः मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शहराचे पहिल्या टप्प्यातले खूप छोटे छोटे विषय आहेत, ज्या छोट्या छोट्या विषयांमध्ये सुद्धा लोकांना खूपच पॅनिक व्हावं लागते। महानगरपालिकेत गेल्यानंतर महानगरपालिकेतल्या एखाद्या दाखल्यासाठी सुद्धा, एखाद्या परवानगीसाठी सुद्धा इतक्या वेळेला हेलपाटी मारल्यानंतर जी काही नकारात्मक सूर सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये येतोय, त्यामुळे कळत नकळत प्रशासनाविरोधात, राजकारण्यांच्या विरोधात सुद्धा एक संतापाची भावना तयार होते। आमच्या सर्वांचा वचननाम्यातला पहिला पार्ट असेल तो कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशासन, पारदर्शी प्रशासन की ज्याच्या माध्यमातून लोकांना अतिशय योग्य वेळेवरती आणि सहज उपलब्ध होतील। ऑनलाईन प्रक्रियेतनं ज्या पद्धतीनं सेवा उपलब्ध होतात तशा पद्धतीनं सुद्धा अनेक परवानग्या व्हायला पाहिजेत, त्या परवानग्या देण्यासाठी सुद्धा आणि अशा सगळ्या घटनाक्रमांमध्ये काल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जसं सांगितलं तो सुद्धा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की ज्या पद्धतीनं एकाच ठिकाणी बसलेले अधिकारी बसलेले असतात की ज्यामुळं बदल्या होत नसण्याचा फटका असा होतोय की नवीन इनोव्हेटिव्ह कन्सेप्टसुद्धा होत नसतात। त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच याची घोषणा केली। त्याच्या माध्यमातून अधिक चांगलं पारदर्शी प्रशासन, ऑनलाईन पद्धतीनं सर्व परवानग्या मिळण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया की ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना होईल। या सगळ्याबरोबर माझी आपल्या सर्वांना अगदी ठळकपणानं सांगायची विनंती अशी आहे, निवडून आलेल्या नगरसेवकांनी काय करावं, व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांनी काय करावं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक आणि हा वचननामा प्रकाशित करतोय त्या आमच्या नेत्यांनी काय करावं, याचा सूत्रबद्ध कार्यक्रम आदरणीय खासदार मुन्ना महाडिक साहेबांनी सांगितलं की ज्याच्यामध्ये आमच्या नेतृत्वाने सुद्धा काही जी जबाबदारी घ्यायची आहे, आम्ही सगळ्यांनी काय जबाबदारी घ्यायची आहे आणि आमच्या सर्व निवडून येणाऱ्या नगरसेवक आणि महापौरांनी सुद्धा काय करायचं याचं एक सूत्र आम्ही ठरलेलं आहे। बऱ्याच वेळा आपण बघत असाल, आम्ही सुद्धा ज्यावेळी प्रभागात फिरतोय, रस्ते, पाणी, वीज या छोट्या छोट्या समस्या, ओपन स्पेस, क्रीडांगणं की ज्याच्यासाठी नागरिकांना खूप गरज आहेत, साहजिकच आमचे सगळे नगरसेवक याबद्दल अतिशय वचनबद्ध पद्धतीने काम करतील आणि शहरातल्या आपल्या प्रभागातल्या सगळ्या प्रश्नांना अधिक चांगल्या पद्धतीने सोडवणूक करतील। दुसरा मुद्दा आहे की व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब असतील, आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आदरणीय क्षीरसागर साहेब असतील आणि आमचे अमल महाडिक साहेब असतील, आमचे खासदार साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या कामाला की ज्या कामांचा पाठलाग राज्यस्तरावरती करायचा आहे त्या राज्यस्तरावरती पाठलाग करायचा आहे, त्या पाठलागाची जबाबदारी आमची आहे। शहरात जे वचननामा आम्ही दिलेला आहे त्या वचननाम्याची पूर्तता करण्याचं काम आम्ही करायचं आहे, त्याच्याबद्दलची जे शब्द दिलंय तो शब्दाप्रमाणे पूर्तता करण्याची जबाबदारी आमची आहे। आणि त्याच्याही पेक्षा आमचे वरिष्ठ जे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, फंड्स उपलब्ध करणं, मान्यता देणं आणि त्याची पूर्तता करणं या सगळ्याबद्दलची वचनबद्धता घेऊनच त्यांच्या साक्षीने किंवा त्यांच्या परवानगीने आपण हा आजचा वचननामा आपल्या सगळ्यांच्या समोर आम्ही जाहीर करतोय।
या वचननाम्याच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातल्या सर्व नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा देण्याची जबाबदारी महायुतीचं सरकार म्हणून आणि महायुतीच्या वतीनं महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना आम्ही देतोय. विशेषतः या राज्याचे आदरणीय वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब इथं उपस्थित आहेत आणि मी राज्याचा सार्वजनिक आरोग्य मंत्री आहे. खरं तर शहरामध्ये एका बाजूला एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी चांगली झाली, आपल्या सगळ्यांच्या बरोबर आता IT सेंटर झालं, आपला सेंटर होतं आहे. IT बरोबर आता पलीकडच्या बाजूला असणारा महालक्ष्मीचा विकास आराखड्यासाठी 1400 कोटी रुपये आपण जाहीर केलेत आणि त्याचं काम सुरू होतं आहे. हे सगळं काम सुरू झाल्यानंतर जी क्राऊड येणार आहे त्या क्राऊडला देणाऱ्या चांगल्या हॉटेल इंडस्ट्री आपल्याकडे अजून चांगली डेव्हलप होणार आहे. ज्या पद्धतीनं इथं हॉटेल इंडस्ट्री डेव्हलप होणार आहे त्याचबरोबर इथं रेसिडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चरचं काम खूप वाढणार आहे. शहराच्या प्रगतीचे अनेक जी काही सगळे मार्ग आहेत ते या निमित्तानं ह्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून होणार आहे. किमान लाखभर, लाख, 2 लाख फ्लोटिंग पॉप्युलेशन आता सर्किट बेंचमुळे सुद्धा आता भविष्यात काळात वाढते. सर्किट बेंच असेल, IT सेंटर असेल, या सगळ्यांमुळं आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी दर्जेदार होत असताना एका बाजूला शैक्षणिक सुविधा की ज्याच्यामध्ये आदरणीय नामदार चंद्रकांत दादांच्या माध्यमातून डिग्री कॉलेज आपल्याला शासकीय डिग्री कॉलेजसुद्धा मंजूर झाले, त्याचाही फायदा आपल्या सगळ्या इथल्या विद्यार्थ्यांना होतोय. याबरोबर मेडिकल टुरिझमसुद्धा जी काय आमची कन्सेप्ट आहे त्या मेडिकल टुरिझमसाठी आदरणीय नामदार मुश्रीफ साहेबांनी आम्ही सुद्धा कोल्हापूर हे आता आपण बघितलं असेल तर विशेषतः सांगली, पूर्वीच्या काळात आमचे सगळे लोक मिरजला जायचे, परंतु आता मात्र सगळे लोक सांगली, मिरजपासून ते खाली कोकणातले सगळे लोक आमच्याकडे येत आहेत आणि खूप पोटेन्शियल आहे. पुणे आणि मुंबईनंतर खऱ्या अर्थानं जर काही मेडिकल टुरिझमचा स्पॉट करायचा असेल तर तो आमच्याकडे होऊ शकतोय. त्या पद्धतीची एक पॉलिसी कॅबिनेट समोर आम्ही डिक्लेअर करतोय की ज्याच्यामध्ये कोल्हापूरचा सुद्धा आम्ही समावेश करतोय. थोडक्यात या शहराच्या विकासासाठी या शहरातल्या नागरिकांना जे जे आवश्यक आहे आणि भविष्य काळामध्ये आम्हा सगळ्यांना अभिमान वाटेल की होय मी कोल्हापूर शहराचा नागरिक आहे, अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा देण्यासाठी आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत. या वचनबद्धतेतनंच ज्या पद्धतीचा आपण वचननामा जाहीर करतोय त्याच पद्धतीनं सुविधा देण्यासाठी ज्यावेळेला आम्ही कटिबद्ध आहोत, त्यामुळे त्याच पद्धतीच्या आमच्या सगळ्यांना लोकांचे भरभरून आशीर्वाद मिळावेत असं ह्या वचननाम्याच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.